अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। बदलापूर येथे एका नामांकित शाळेमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले होते। या अत्याचाराच्या विरोधात आज दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले। सदरील आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी, महाराष्ट्राला 2 गृहमंत्री द्यावेत। महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी तसेच महिलांवर अत्याचार वाढताना आपल्याला पाहायला मिळते। अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर भर चौकात त्या आरोपींना कापून टाकले पाहिजे। आपल्या महाराष्ट्राचं बिहार व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात शक्ती कायदा व्हायला पाहिजे। लाडके भाई नियोजन सरकारने चालू केले आहे, मात्र त्याऐवजी महिला सुरक्षा योजना ही काढली पाहिजे, जेणेकरून महिला महाराष्ट्रात राज्यात सुरक्षित राहतील, असे यावेळी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी खंत व्यक्त केली। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार हे वाढत चाललेले आहेत, महिलांवरती अत्याचार हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत। अशा आरोपींना ही फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे, नाही तर चौकात कापून टाकलं पाहिजे। कारण आपण बघतोय प्रत्येकाची हिंमत ही आता वाढत चाललेली आहे। डॉक्टर असेल त्यांच्यावरती अत्याचार झाले, त्या प्रकारे आपण आता बघतोय शाळेमध्ये चिमुकल्या एवढ्याशा मुलीवरती अत्याचार झाले। 4 वर्षाची होती, एक 6 वर्षाची होती। जर एवढ्याशा मुलींवरती आता अत्याचार होत असतील तर आपण या महाराष्ट्रामध्ये राहायच्या लायकीचे नाही आहोत। इथं लवकरच बिहार महाराष्ट्राचं व्हायला वेळ लागणार नाही। इथं बिहार सुधारतंय, पण आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी ही खंत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले मुलींवरती हे अत्याचार होत आहेत। जेणेकरून आपण बघतो की शक्ती कायदा सुद्धा हा अंमलात आला पाहिजे, जेणेकरून आरोपींना शिक्षाही लवकर होईल, कोर्टामध्ये फाईलही ह्या पडणार नाही। त्यासाठीच आम्ही आज दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे आंबेडकर चौकामध्ये हे निषेध आंदोलन घेतलेले आहे, जेणेकरून सरकारला जाग यावी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, हीच आमची संघटनेची मागणी आहे। त्याचप्रकारे 2 गृहराज्यमंत्री या सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये द्यावे। ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री 2 असतात, त्याप्रमाणे गृहराज्यमंत्री 2 असले पाहिजेत। त्याचप्रमाणे आपण बघतो लाडकी बहीण योजना असेल, त्यामध्ये 1,500 रुपये महिलांना देत आहेत, परंतु महिला सुरक्षा योजना ही काढली पाहिजे सरकारने, जेणेकरून बहीण सुरक्षित राहिली तर तिला लाडके बहीण सुरक्षेचे पैसे हे मिळतील, नाहीतर मग निश्चितपणे तिच्या मैताला आपल्याला हे पैसे टाकायला लागतील। बहीण सुरक्षित नसतील तर हे पैसे देणार कोणाला? तर ह्याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि शाळा कॉलेज असतील त्याच्या बाहेर सुरक्षा ही गस्त वाढली पाहिजे, प्रत्येक रेल्वे असतील त्याच्यामध्ये सुरक्षा ही वाढली पाहिजे। तर अशा प्रकारे आमच्या संघटनेच्या या मागण्या आमच्या सरकारकडे आहेत की प्रत्येक माय भगिनीला ही न्याय भेटला पाहिजे।